श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे आणि या दिवशी महिला वर्ग ह्या नटून थटून वडाची पूजा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. धार्मिक ग्रंथेनुसार वटवृक्ष या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या तिन्ही देवांचा वास असतो आणि महिला वर्ग, विशेषतः सुहासिनी महिला, या वटवृक्षाची पूजा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. आता या दिवशी आपल्याला काही प्रार्थना करायची आहे, तसेच काही उपाय करायचे आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते. तर या दिवशी आपल्याला कोणते प्रार्थना करायची आहे किंवा कोणते उपाय करावयाचे आहे, तर वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यासोबतच वैवाहिक जीवनात सुख शांती आणण्यासाठी आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपाय दिलेले आहेत काही. तर ते उपाय मी तुम्हाला सांगत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी पती पत्नीने एकत्रित मिळून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला 11 प्रदक्षिणा घालावयाच्या आहे. असे जर आपण केले, पती पत्नीने एकत्रित जाऊन शिवमंदिरात शिवलिंगाला जर 11 प्रदक्षिणा मारले, तर त्यामुळे नात्यातील जो काही दुरावा आहे, कटुता आहे, ती दूर होते आणि त्यांचं वैवाहिक जीवन हे समृद्धीचं, शांतीचं होतं. आता या दिवशी आपल्याला आर्थिक समृद्धीसाठी, बऱ्याच जणांना आर्थिक टंचाई असते किंवा कर्ज झालेलं असतं, तर अशांसाठी देखील वटपौर्णिमेला एक उपाय आहे की आर्थिक समृद्धीसाठी पूजेदरम्यान वटवृक्षाला हळद कुंकू लावायचं आहे आणि पांढऱ्या सुती धाग्याला हळद लावून ती वटवृक्षाला गुंडाळायची आहे. देवी सावित्रीकडे समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. हा देखील उपाय आपल्याला आर्थिक समृद्धीसाठी खूप उपयोगी पडू शकतो. यामुळे आपल्या घरात महालक्ष्मी स्थिर राहते. तसेच ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाही, त्यांनी या दिवशी उपास करून शिवपार्वतीची उपासना करावयाची आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या विवाहाचा योग जुळून येतो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वटपौर्णिमेला भगवान विष्णूचे स्मरण करून पती पत्नीने एकमेकांना तुळशीचे पान खाऊ घालायचे आहे. घरामध्ये बऱ्याचशा नकारात्मकता गोष्टी असतात, त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतात. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे आणि दोघांनीही पती पत्नीने एकमेकांना तुळशीचे पान खाऊ घालायचे आहे. गरोदर स्त्रियांसाठी देखील काही नियम आहेत की गरोदर स्त्रियांनी वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारायच्या नाहीत. त्यांनी कोरडी पूजा करू शकतात, म्हणजेच फळ फूल नैवेद्य अर्पण करू शकता, परंतु वडाच्या झाडाला त्यांना फेऱ्या मारायच्या नाहीत, त्यांनी फेऱ्या मारायच्या नाहीत. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला, म्हणजेच पौर्णिमा या दिवशी संध्याकाळी चंद्राला जल, कच्चे दूध आणि थोडंसं मध हे मिळून अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता निर्माण होते आणि मानसिक शांतता लाभते. त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा. तसेच पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर महालक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहते. त्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरी लक्ष्मीचा वास असू देत. महालक्ष्मीची पूजा तुम्ही भगवान विष्णूची पूजा करू शकता या दिवशी. तसेच माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा प्रसाद दाखवू शकता, जो की आपण तांदूळ आणि दूध साखर मिक्स करून करतो. तो खिरीचा प्रसाद वहा. तसेच लाल फूल अर्पण करा. या दिवशी दानधर्म देखील जरूर करा आणि दानधर्म हे पांढऱ्या वस्तूचं तुम्ही करा. दूध करू शकता, तांदूळ करू शकता, साखर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी दानधर्म देखील करू शकता आणि दानधर्माला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतात त्या दूर होतात दानधर्म केल्यामुळे. अशा पद्धतीने आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी, हे खूप साधे उपाय आहेत, या साध्या उपायाने आपण हे सहज करू शकतो आणि या उपायाने आपल्या घरात किंवा आपल्या वैवाहिक जीवनात जर समृद्धी येत असेल तर नक्की जरूरच हे उपाय करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.